नमस्कार, स्वागत आहे आपले जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे पुढील 48 तासाचा बघणार आहोत तालुक्यानुसार। तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक हवामान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। तर मग चला तर जाणून घेऊया पुढील 48 तासामध्ये हवामानात कोणता नवीन मोठा बदल घडणार आहे, तर सविस्तरपणे जाणून घेऊया। तर कुठे आहे जोरदार पावसाची शक्यता, तर कोणत्या भागामध्ये आहे हलक्या आणि मध्यम पावसाचा अंदाज, सविस्तरात जाणून घेऊया। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढील 48 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तालुक्यानुसार बघणार आहोत। तर सुरुवात करूया पश्चिम महाराष्ट्रापासून 30 जुलै ते 31 जुलै 2020 या तारखेच्या दरम्यान होणाऱ्या पावसाचा अंदाज सविस्तरपणे जाणून घेऊया। सुरुवात करूया पश्चिम महाराष्ट्रापासून। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यापासून सुरुवात करूया। सांगली, मालगाव, शिरोळ, मंगसुळी, आष्टा तसेच तासगाव, देसिंग, जळकाठी, शिरागोफी, कोडाची, सल्लागा आणि रायबाग, हिडकल, देवणकाठी लगतचा हा सर्वच भाग बघितला असता तर या सर्वच भागामध्ये आपल्याला हलक्या आणि एकदम भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। म्हणजेच हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज ह्या सर्वच भागामध्ये असणार आहे पुढील 48 तासामध्ये। तसेच कुची, देसिंग, धागलपूर, नागदचा काही भाग, तासगावचा काही भाग, बिलर तसेच किरंगी, अडाली, तेलसंग, आलिटी, आथनी या सर्वच भागात बघितले असता या ठिकाणी आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता दिसत आहे। काही भागात मध्यम राहील तर काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। तासगावच्या काही भागात हलका राहील तर काही भागामध्ये हलक्यापेक्षा थोडा पावसाचा जोर चांगला असणार आहे। तर पुढील 48 तासामध्ये जत तालुक्यात बघितले असता जत तालुक्याच्या बऱ्याचशा भागामध्ये हलक्या आणि 1-2 ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील बघायला मिळणार आहे पुढील 48 तासामध्ये। कोल्हापूर जिल्ह्याकडे बघितले असता कोल्हापूर, इचलकरंजीकर, शिरळ, केनी, कोडाली आणि आष्टा, संगरूळ लगतचा भाग, इस्पुर्ली, कागल, जैनवाडी, सल्लगा, चिकोडी, निपाणी, बिद्री, मुरगोड, गारगोटी, कापसी, सांकेश्वरा, मालदाटी लगतचा सर्वच भाग बघितला असता तर या सर्वच भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता दिसत आहे। जोरदार पावसाचा अंदाज मात्र कमी स्वरूपात असणार आहे। तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील असणार आहे। तसेच चिकोडी, मालदाटी, सांकेश्वरा, गारगोटी, कापसी आणि आडदाला, नेसारी, आजरा लगतचा हा सर्वच भाग बघितला असता गोकाक वगैरे या सर्वच भागामध्ये आपल्याला हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। कोल्हापूर जिल्ह्याचा लगतचा भाग राधानगरी, कडेगावच्या काही भागात मध्यम ते जोरदार राहील तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील असणार आहे। गगनबावडा, रईपटण, खारेपटण या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे। परोळा, मलकापूर आणि कोकरोडला बघितले असता काही भागात हलका राहील तर काही भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता देखील असणार आहे पुढील 48 तासामध्ये। सोलापूर जिल्ह्याकडे बघितले असता सोलापूर जिल्ह्यामध्ये गिरडी, सांगोळे, चिंके, आटपाडी, दिघाचे हा भाग बघितला असता तर काही भागात हलका राहील तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील असणार आहे। तर पुढील 48 तासात असणार आहे म्हसवडच्या भागामध्ये देखील हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। पिलवी, भालवानी, मौज, बुद्रुक, पंढरपूर तसेच मालसिरस, अकलूज, बेमलेक, करकम, पहेगाव हा सर्वच भाग बघितला असता तर या सर्वच भागामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता दिसत आहे। काही भागात आपल्याला हलका राहील तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। पंढरपूर आणि करडील देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। आजूबाजूच्या भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे। मंगळवेढा, मारवाडी, चंग, झालकी लगतचा भाग, जामगाव, बेलाटी, सोलापूर, वलसंग हा सर्वच भाग बघितला असता या सर्वच भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। काही भागात हलका राहील तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। मुष्टी, सोलापूर, बेलाहाटी, तांदुळवाडी, वडोला या ठिकाणी मध्यम आणि 1-2 भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे पुढील 48 तासामध्ये। कुरुळ, मोळ, अंगार, शेतपल या भागात बघितले असता तर या भागामध्ये हलक्या आणि 1-2 भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे पुढील 48 तासामध्ये। तसेच वैरंग, पाणीगाव आणि बार्शीला बघितले असता या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता असणार आहे। जोरदार पावसाचा अंदाज मात्र कमी स्वरूपात असणार आहे। कुरुडवाडी, अरणगाव, परांडा, केरन, वांगी, खोंडेस, टेंभुर्णी लगतचा भाग, इंदापूर तसेच बेमले, करकम, शेतपल, अकलूज, मालसिरस, वेलापूर, लुसुंबे आणि किटलो, बेगोन रोड, बिगवन, सेल्सेस, खोंडेस, परांडा, बार्शी, करमाळा आणि राशीन हा भाग बघितला असता या सर्वच भागामध्ये ढगाळ वातावरण मात्र जास्त प्रमाणात राहील परंतु पावसाची शक्यता ही हलकी आणि मध्यम स्वरूपातच असणार आहे पुढील 48 तासामध्ये।
तसेच सातारा जिल्ह्यात बघितले असता सातारा जिल्ह्यामध्ये नांदल, फलटण, बारामती, लोसंबे, बराड तसेच लोणार हा भाग बघितला असता या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। जोरदार पावसाचा अंदाज मात्र कमी स्वरूपात असणार आहे। पुढील 48 तासामध्ये सातारा जिल्ह्याकडे देखील अद्राकी, मोल, तिसकल, देवरा, कोरेगाव तसेच दहिवाडी, वडोज, रहमतपूर, औंध या ठिकाणी बघितले असता या सर्व भागामध्ये हलके आणि एकदम भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे पुढील 48 तासात। तसेच वाई, खंडाळा, रावडी, मेढा या भागात हलक्या राहील तर साताराकडे देखील हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। आरवाडे, उमराज, कराड, कडेगाव, नरसिंहपूर, रामपूर, पलूस तसेच तासगाव लगतचा भाग, इस्लामपूर, उडाले, मलकापूर, कोकरूड या सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता सातारा जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये असणार आहे तर पुढील 48 तासामध्ये असणार आहे। तसेच महाबळेश्वरला मध्यम ते जोरदार राहील। महाड आणि पोलादपूर, वर्धन, गोरेगाव या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पुढील 48 तासात असणार आहे। मेढाच्या काही भागामध्ये हलका राहील तर काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। पुणे जिल्ह्यात बघितले असता जेजुरी, मारगाव, कडेगाव, दौंड लगतचा भाग बघितला असता पडेगाव, बिगवण या सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। तसेच राऊ, नार्वे, बोरी, मठ, भांबर्डे, शिक्रापूर, वाघोली, आळंदी, चाकण, शिंदेखेड, पाबल, मलठण आणि शिरूर, कवठे महाकाळ हा भाग बघितला असता या ठिकाणी देखील आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता असते। काही भागात हलका राहील तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। वाघोली, आळंदी या ठिकाणी बघितले असता तर काही भागात हलका राहील तर काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। पुणे, दायरी, शहापूर, सासवड आणि सोनापूरला बघितले असता वेहाले या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे पुढील 48 तासात असणार आहे। तसेच शिरगाव, कळवण, सोनगर, आंबे या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पुणे जिल्ह्याकडे देखील असणार आहे। अहमदनगर जिल्ह्याकडे बघितले असता तर अहमदनगर जिल्ह्याचा लगतचा भाग बघितला असता मनसर, वाडा आणि तसेच राजगुरुनगर या ठिकाणी बघितले असता तर या ठिकाणी देखील आपल्याला हलके आणि एक दोन भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील 48 तासामध्ये असणार आहे। मनसर, नारायणगाव, जुन्नर काही भागात हलका राहील तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। मात्र अहमदनगर जिल्ह्याकडे जोरदार पावसाची शक्यता दिसत आहे पुढील 48 तासामध्ये। आले, आणे, बोरी, अळकोटी, पारनेर तसेच भालवानी, ओतूर आणि घारगाव, मध लगतचा भाग बघितला असता कोटारे या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। टाकळी, डोकेश्वर, आले, आणे आणि मांडवे, घारगाव ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। रावरी, वांबोरी तसेच घोडेगाव आणि वडोला, भैरोबा, माका, शिरळ, धनगरवाडी तसेच कोडगाव, पाथर्डे हा भाग बघितला असता या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। अहमदनगर, खंडाळा, पारनेर, सुपे, भालवाणी या ठिकाणी काही भागात मध्यम राहील तर काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। सुरेगाव, राळेगाव, काढा, आष्टी, मिरजगाव तसेच पारेगाव, सुद्रुक, बिटकेवाडी, जळगाव आणि जामखेड लगतचा भाग बघितला असता या सर्व भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। काही भागामध्ये मध्यम ते जोरदार असणार आहे तर काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। नार्वे, भोरी, शिक्रापूरला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे पुढील 48 तासात असणार आहे। धनगरवाडी, वांबोरी, गोडेगाव, महाका, देवळी, प्रवारा, वरवंडी आणि मांडवे या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। आश्वीच्या काही भागात मध्यम राहील तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। संगमनेरच्या काही भागात मध्यम राहील तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। शिर्डी, खेलवड, फुलतांबा, राहता, जवळके, कोपरगाव या ठिकाणी हलके आणि एकदम भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील 48 तासात असणार आहे। नाशिक जिल्ह्यात नांदूर, शिंगोटे, तिरडे, डुबरे, शिन्नर, निमगाव, शिन्नर, पांडोर्ली, देवळी तसेच नागपूर, देवगाव, मंजूर लगतचा भाग, निफाड, नाशिक लगतचा भाग बघितला असता जोपूल, लाडाची, हर्सूल, वाडीवारे, मुंडगाव या सर्व भागामध्ये हलके आणि या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे पुढील 48 तासामध्ये। काही भागात मध्यम स्वरूपात असणार आहे। तसेच लासलगाव, पाटोदा, कुसुमाडी, येवला, ममदापूर, बारम, तालवड, नांदगाव, मनमाड, चांदवड, डोडांबे, देवळा, सौदान या सर्व भागामध्ये हलके आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता विशेष करून मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज या सर्व भागामध्ये असणार आहे तर काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता देखील असणार आहे। तसेच मालेगाव, मालगाव, नांद्रा आणि मेहुंबे, चाळीसगाव लगतचा भाग आहे। निमशेवडी, चिंचवे, अरवी, बोखरोड लगतचा भाग, अंचाले या सर्व भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। आजूबाजूच्या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असणार आहे। नामपूर, औटी, ताहाराबाद, चिंचली, सापोतरा आणि ओझर, कळवणला बघितले असता या ठिकाणी हलक्या आणि एकदम भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। लाडाचे, हर्सूल, शेवगा आणि हिरापाडा, मोखाडा, जोर हा भाग बघितला असता या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम आणि एकदम भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता देखील असणार आहे पुढील 48 तासामध्ये। घाटमाथ्यावर इगतपुरी, आंबेवाडी
पलशी तसेच लगतचा भाग वाडा, गोडमाल, मान्नोर या ठिकाणी बघितले असता तर या सर्व भागामध्ये आपल्याला मध्यम आणि एकदम भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता देखील असणार आहे। तर पुढील 48 तासामध्ये असणार आहे। उत्तर महाराष्ट्राकडे बघितले असता तर उत्तर महाराष्ट्राकडे देखील पावसाचा जोर मात्र कमी स्वरूपात असणार आहे। पुढील 48 तासामध्ये चोरवड, पिंपळनेर, साक्री, बिहार, चिंचखेडे, मसाले, डोमकाई, दिवी, दुसाने, चिंचवड, कुसुंबे, चिमटाणे, शिंदखेडा, नांद्राणे, रणाला, नंदुरबार, बोरचाक, नवापूर, विसरवाडी आणि धानोरा, खरपाली लगतचा भाग बघितला असता तर या सर्व भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील। हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। तसेच शहादा, मालगाव, मुडकी, वाडीबिके, सांगवी, सुले, केटिया, चोरवड हा भाग बघितला असता तलोडा आणि अक्कलकोवा या सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। 1-2 भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील असणार आहे। तसेच सांगवी, सुले, भालवाडी, वैजापूर, सेंदवा, निवाल या ठिकाणी देखील हलक्या आणि 1-2 भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील असणार आहे। तसेच घोडी, इसाले, जैतपूर, जापोरे, जाल्लोट, चोपडा, काढोरे, अव्वाड, आडगाव, हिरापुरा, यावल, फैजापूर लगतचा सर्व भाग बघितला असता या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहून 1-2 भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून या सर्व भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असणार। रावेर, शहापूर, फैजापूर, जानोरी, पाली स्टेशन तसेच उडाली, भुसावळ, मुक्ताईनगर लगतचा भाग बघितला असता या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील, परंतु पावसाचा अंदाज हा कमी स्वरूपात असणार आहे। हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असणार। धरणगाव आणि गिरंडळ, परोळा, अंबळनेर या ठिकाणी देखील हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार। जळगाव जिल्ह्याच्या काही भागात हलका राहील तर काही भागामध्ये 1-2 भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। जामनेर, भोवड, पाहूर, भराडी, बडगाव, पाचोरा लगतचा भाग बघितला असता या सर्व भागामध्ये हलक्या आणि 1-2 भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। पुढील 48 तासात असणार आहे। धुळे जिल्ह्याकडे बघितले असता धुळे, अंजन, बाबरे, परोळा, अंबळनेर, खपांडे, चिंचवड, कुसुंबे हा सर्व भाग बघितला असता चिमठाणे, नांद्राणे वगैरे हा सर्व भागामध्ये हलक्या आणि 1-2 भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। तर पुढील 48 तासामध्ये असणार आहे। तसेच उत्तर कोकणाकडे बघितले असता उत्तर कोकणाकडे गोडमाल, डहाणू लगतचा भाग, वाणेगाव, बोईसर, कुडण, जव्हार, हेडापाडा, मोखाडा, त्र्यंबक, इगतपुरी तसेच सरवडा, वैशाला हा सर्व भाग बघितला असता या सर्व भागामध्ये मध्यम आणि 1-2 भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। सपाले, गोडमाल, वाडा, उंबरपाडा, वसई, विरार, पिलवी, शहापूर, खर्डे तसेच कोडाली, भिवंडी, मीरा भायंदर, मोवाडी, क्रिस्तीवाडा, टाणे, निंजाले, बदलापूर, शिवाले लगतचा भाग, वैशाखरे, आंबे हा सर्व भाग बघितला असता या सर्व भागामध्ये मध्यम आणि 1-2 भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। शेनवा, गुंडा, सम्राट, कोटारे, राजूर, आंबेवाडी, वैशाला, अकोला, राजूर लगतचा भाग, शमशेरपूर, गरवाडी, मध, ओतूर या सर्व भागामध्ये मध्यम आणि 1-2 भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। पुढील 48 तासामध्ये कल्याण, डोंबिवली, ठाणे, बदलापूर, मुरबाड तसेच मुंबई, उरण लगतचा सर्व भाग बघितला असता या सर्व भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। पेठ, मुरबाड तसेच कौसर, रायगड जिल्ह्याकडे बघितले असता रायगड जिल्ह्यामध्ये देखील मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। पुढील 48 तासामध्ये तसेच लवासा, शिरगाव, आंबे, मुरड, जिंजरा, इंदापूर, टाला, गोरेगाव, वर्धन, महाड आणि व्याहाले या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। आजूबाजूच्या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील असणार आहे। पुढील 48 तासामध्ये घोगरे, सागदेव तसेच पसोटा फोर्ट लगतचा भाग बघितला असता लोटे, चिपळूण, शिरशिंगे, अरळ आणि मारगाव, तांबे, गुहागर, हेडवी, माखंजा सर्व भाग बघितला असता कोयना, पटण वगैरे काही भागात मध्यम राहील तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता देखील पुढील 48 तासामध्ये या सर्व भागामध्ये असणार आहे। तसेच रत्नागिरी जिल्ह्याकडे बघितले असता रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता पुढील 48 तासामध्ये असणार आहे। वायगणी, पोई, कासल, दिघराळा, पट्टेगाव तसेच सावंतवाडी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। आजूबाजूच्या सर्व भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज देखील असणार आहे। तर पुढील 48 तासामध्ये असणार आहे। तसेच मराठवाड्याकडे बघितले असता तर मराठवाड्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्याकडे बघितले असता तर औरंगाबाद जिल्ह्याकडे पुढील 48 तासामध्ये पावसाचा जोर मात्र चांगल्या स्वरूपात वाढलेला आहे। चाळीसगाव, साई, गव्हाण, कन्नड, हतनूर तसेच पिशोर, तालवड या ठिकाणी मध्यम राहील तर काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। तसेच तालवड, ममदापूर, बाराम आणि कोसमाडी या ठिकाणी मध्यम आणि 1-2 भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। वैजापूरला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज असणार आहे। तसेच देवगाव, हतनूर, कन्नड, फुलंब्रीला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। गंगापूर, लिंबे, जळगाव, बिडकीन तसेच सेंद्रमिरसी, पिंपरी, काचूर, पाचूर, दाकेपाल आणि दहेगावणे, पैठण या सर्व भागामध्ये जोरदार पावसाचं अतिमुसळधार पावसाची शक्यता असणार म्हणजे अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज देखील असणार। दहेगाव, मक्तापूर, माका, घोडेगाव, शिरळ, अमरापूर, हंसापूर, पैठण लगतचा भाग, भालम टाकली आणि
वडोला भैरोबा या सर्वच भागामध्ये बघितल्यास या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे पुढील 48 तासामध्ये। जालना जिल्ह्यात बघितल्यास उमापूर, मंगळूर, गेवराई, लगतसभा, ग्रामशेव, गौशेवटा, ईश्वरनगर, काचोड, पाचोड या सर्वच भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। पानवाडी, तानवाडी देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। घनसांगवी आणि बोलेगाव, सिंदखेडा, रुई तसेच बोधपुरी, दहीपुरी लगतचा भाग बघितला असता रामशेव, गौशेवटा, पिंपळखेड, मंगरूळ आणि शहागड या सर्वच भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। बोलेगावच्या काही भागामध्ये मध्यम आणि काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार। बीड, गेवराई, करकम, भालगाव, जांभळी, आष्टी, अंबळनेर या ठिकाणी मध्यम आणि एकदम भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। बीड आणि चौसाला, यलम या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे, तर एकदम भागामध्ये अति जोरदार पावसाची शक्यता देखील असणार आहे पुढील 48 तासामध्ये। वडवणी, तळेगाव, शिरसल, सोनपेठ, गंगाखेड आणि परळी, घाटनांदुरा, आंबेजोगाई, बर्डापूर या ठिकाणी हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। धारूर, केज, कळंब लगतचा भाग बघितला असता या ठिकाणी काही भागात मध्यम राहील तर काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। उस्मानाबाद, कामेगाव, बेंबली, पेठ, एडशी तसेच मुरुड, खोंड लगतचा भाग, कळंब, तारखेड, मासा, बूम, पातूर या ठिकाणी मध्यम आणि एकदम भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। बार्शी, पानेगाव, वैरभंग आणि तांदुळवाडी, तुळजापूर या ठिकाणी मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। लगतच्या भागात बघितले असता कुरुरवाडी, परंडा, सेल्सस या ठिकाणी काही भागात हलका राहील तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता देखील असणार आहे। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये लातूर, औसा, किंतोट, भाडा तसेच कोंड, मुरुड या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। रेणापूर, बोकडा, लातूर रोड आणि बर्डापूरला काही भागात मध्यम राहील तर काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। शिरूर, अचोला तसेच लगतचा भाग बघितला असता मुरकी, देवणी, उदगीर या ठिकाणी मध्यम राहील तर एकदम भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता देखील असणार आहे, तर पुढील 48 तासात असणार आहे। तसेच औराद, शहाजानी, हलसी आणि भालकी लगतचा भाग आहे कर्नाटकचा आणि बालाहाट या ठिकाणी मध्यम आणि एकदम भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। उमरगा, तुगाव, उज्जैन या ठिकाणी देखील मध्यम आणि एकदम भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे। जकाल, हाणेगाव, रावणकोला, देगलूर, रोदूर काही भागात मध्यम राहील तर काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असते। तसेच वडोणा, बुजुर्ग, जळकोट, मुखेड, अहमदपूर परभणी जिल्ह्यामध्ये राणी, सावरगाव तसेच गंगाखेड, परळी लगतचा भाग आहे आणि पालम, लोहा, बुजुर्ग, कंधार या ठिकाणी काही भागात मध्यम राहील तर काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। परभणीला मध्यम राहील तर एकदम भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। जरीबोरीला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। पाथरी, सेलू, आष्टी तसेच परतूरला बघितले असते या ठिकाणी मध्यम आणि एकदम भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। बीड जिल्ह्यामध्ये मांजलगावच्या काही भागात मध्यम राहील तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे, तर पुढील 48 तासामध्ये असणार आहे। नांदेड, वाघाला, मुखेड तसेच पेंटउमरी, भोकर, लोहा, बुजुर्ग लगतचा भाग आहे। तसेच नाशिक, कवठा, धर्माबाद या ठिकाणी देखील हलक्या आणि एकदम भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे। तमसा, हाणेगाव, उमरखेड आणि कळमनुरीचा काही भाग या ठिकाणी मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। हिंगोली जिल्ह्यात बघितले असता हिंगोली जिल्ह्यामध्ये औंधच्या काही भागात मध्यम राहील तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। हिंगोली, कळमनुरी, नागपूर, खंडाळा, पुसद तसेच लगतचा भाग बघितला असता या सर्वच भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। महागाव, माहूर, कॅप या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असणार आहे। वाशिम जिल्ह्याकडे बघितले असता वाशिम, मालेगाव, महसूल, मंगळूरपीर, करधाना या ठिकाणी काही भागात हलका राहील तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे, तर आजूबाजूच्या भागामध्ये देखील हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज देखील दिसत आहे पुढील 48 तासामध्ये दिसत आहे। बुलढाणा जिल्ह्याकडे बघितले असता बुलढाणा, खेलवड, गिरडा आणि चिखलीच्या काही भागात मध्यम आणि काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता देखील असणार आहे। अहमदपूर, कुदनापूर, मेहकर, डोंगाव, बगताप तसेच बेबी, लोणार, लोणी, रिसोद, जयपूर आणि रिताड, साप्तगाव हा भाग बघितला असता या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। घाटबोरीला हलकी आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता घाटबोरी आणि डोंगाव या भागामध्ये असणार आहे, तर पुढील 48 तासात असणार आहे। लगतचा भाग बघितला असता मोटाला, पिंपरी गवाली, मलकापूर, दिघी लगतचा भाग बघितला असता भोवड वगैरे, बाबरगाव, खामगाव या सर्व भागामध्ये हलका आणि एकदम भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। शेगावच्या काही भागात हलका राहील तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। अंधरुणा तसेच पाथर्डा, मासराखेड, जळगाव, जामोद, तेलरा, इरवाखेड, अकोट आणि लगतचा भाग आमवारा बघितला असता या ठिकाणी हलक्या आणि एकदम भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे पुढील 48 तासामध्ये। अकोला, बोरगाव, मंजू, मूर्तिजापूर, खेडा, गोरेगाव, आळंदा, बार्शी आणि परतूर, बाळापूर या ठिकाणी बघितले असता या सर्व भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता असते। काही भागात हलका राहील तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असते। अमरावतीमध्ये दर्यापूर, अंजनगाव, शिर्जे, असेगाव, अचलपूर, चिखलदरा, चिखलेडा, हरिसाल या सर्व भागामध्ये हलक्या आणि एकदम भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असते। ब्राह्मणथडी, चांदूर बाजार, मोर्शीला मध्यम आणि एकदम भागामध्ये आजूबाजूच्या सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता दिसत आहे। तसेच नांदगाव, मोझारी, तिवसा, तळेगाव, बडनेरा, भातुकली, चांदूर
आणि धामणगाव रेल्वे पूल गाव, फलेगाव, नांदगाव, खंडेश्वर हा सर्वच भाग बघितला असता या सर्व भागामध्ये हलक्या आणि एकदम भागामध्ये आणि हलक्यापेक्षा पावसाचा अंदाज थोडा जास्त असू शकतो। वरोड आणि काटी नारखेडला देखील हलक्या आणि एकदम भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे, तर पुढील 48 तासात असणार आहे। तसेच वर्धा जिल्ह्याकडे बघितले असता वर्धा, तुळजापूर, बारबडी, बुटीबोरी आणि लाडगड, ओढणा, आर्वी, आष्टी या सर्वच भागामध्ये पावसाचा जोर मात्र कमी स्वरूपात असणार आहे, तर काही भागात हलका आणि मध्यम राहील, तर काही भागामध्ये एकदम नॉर्मल स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। देवळी, कोल्हापूर, हिंगणघाट, वडनेर, वाडकी, पिणी या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये असणार आहे। यवतमाळमध्ये बघितले असता यवतमाळ, कळंब, राळेगाव तसंच नेर, लाडकड, धारवा, जवई, रुई, अर्णी, द्याहाणी आणि परवा, पांढरकवडा या सर्व भागामध्ये पावसाचा जोर कमी स्वरूपात असणार आहे। हलक्या आणि एकदम भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। मात्र डिग्रस, चोंडी, पुसद या ठिकाणी मध्यम आणि एकदम भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। गोमूत्री, धानोरा, निमगुडा, पटणबुरी, हंसापूर लगतचा भाग, पांढरकवडा आणि मुक्ताबन, करंजी लगतचा भाग, वणी, कायर या सर्व भागामध्ये हलक्या आणि एकदम भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। चंद्रपूर जिल्ह्याकडे देखील पावसाचा जोर पुढील 48 तासामध्ये कमी स्वरूपात असणार आहे। चंद्रपूर, बदलापूर, कजवाली, घोसरोड, भद्रावती, वलनी, वरोरा, मोहोर्ली, कुटवाडा, चारगोपिके, चिमूर आणि लगतचा भाग बघितला असता या सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये असणार आहे। तसंच गोंडपिंपरी, असतील देखील हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। शिरपूर, सोनापूर आणि खेडेगाव देखील एकदम नॉर्मल स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेरी तसेच एटापल्ली, भांबरगड आणि लगतचा भाग बघितला असता कापसी आणि पासेवाडा, सुंदर या सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। आणि कापसी, पाराकोटला देखील हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे। गडचिरोली, धानोरा, मुरमगाव, चुरमुरा, नाटेचौक, अरमोरी, तुलमाल, किमतीमेदा, कुरखेडा, बालीटोला तसेच सिंदगर, मार्कासा, कोलेगाव या सर्वच भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे, म्हणजे नॉर्मल स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे। भंडारा जिल्ह्यात बघितले असता उमरेड, खैरगाव, भिवापूर, पावनी, अडयल, लखनी, साकोली, संग्रहणी आणि भंडारा या सर्व भागामध्ये बघितले असता या सर्वच भागामध्ये एकदम नॉर्मल स्वरूपात पावसाची शक्यता पुढील 48 तासामध्ये या सर्वच भागाकडे असणार आहे। साक्री, तळा, गोंदिया तसंच डोंगरघर, लांजी, सांगझरी, तुमसर, तिरोडा, कोबरवाई, निपाणी, डोंगरी आणि रांजेगाव, बालाघाट या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील, परंतु पावसाचा अंदाज हा कमी स्वरूपात असणार आहे। हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्याच पावसाचा अंदाज असणार आहे। नागपूर जिल्ह्यात बघितले असता वाघोली, बार्शी, धर्मापुरी, असोली, कंधारी, अकोला, घोटी, वनेरा, कामठी लगतचा भाग बघितला असता खरबसर या सर्वच भागामध्ये हलक्या आणि एकदम भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। नागपूर, हिंगणा, पाचगाव, बुटीबोरी या सर्वच भागामध्ये हलक्या आणि एकदम भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। कोडाली, डोरली, काटोल, करजाना, धोतीवाडा लगतचा भाग, जळखेडा, नरखेड, उमरी, सावरनेर आणि बडेगाव लगतचा सर्वच भाग बघितला असता पांढरोणा वगैरे या सर्वच भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पुढील 48 तासांमध्ये असणार आहे। तसेच आर्वी असतील देखील हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज पुढील 48 तासांमध्ये असणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवर नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत